ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। राजकारणाच्या पटलावरचा हुकमी एक्का, राजकारणातल्या मातीतला पक्का बिडू, ज्याची आता परिस्थिती अभिमन्यूप्रमाणे झाली आहे। चारी बाजूनं ज्याला घेरलं गेलंय, एकला चलो रेचा नारा देऊनी डझनभर मंत्री त्याला हरवायसाठी थेट मतदारसंघात आले। असे जयंत पाटील का जयंत पाटलांना सगळीकडून घेरलंय तरीही न हारता न थांबता एकला रे चलोचा नारा देत जयंत पाटील सत्ता राज्यात नसताना दुसऱ्यांदा नगरपालिका निवडणुकीला सामोरे गेलेत। त्याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट। नमस्कार, मी शर्वरी पवार। 8 वेळा आमदार, 9 वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणारे, 4 वेळा अर्थमंत्री महाराष्ट्र राज्याचे, 2 वर्ष ग्रामविकास मंत्री, 2 वेळा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य, 3 वर्ष जलसंपदा मंत्री, 3 वर्ष कामगार मंत्री, 3 वर्ष बंदर विकास मंत्री आणि 7 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष। जयंत पाटलांचा हा राजकीय प्रवास। तरीही पक्षाशी ना शरद पवारांची कधीच गद्दारी केली नाही। अजूनही मी इथंच आहे असा नारा देत विरोधकांवर तुटून पडलेले, ग्राउंड लेवलला उतरलेले नगरपालिकांच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि त्यांना रोखण्यासाठी सम्राट महाडिक, सदाभाऊ खोत, त्याचप्रमाणे अण्णासाहेब डांगे, ज्यांनी राजकारणाच्या पटलावर अत्यंत सुरेख काम केलेलं आहे आणि कधी काळी जयंतरावांसोबत त्यांनी काम केले, पण आज अण्णासाहेब डांगे जे आहेत तेही विरोधक आहेत, आनंद पवार आहेत, संपूर्ण ईश्वरपूर मधले नेते जे आहेत ते जयंत पाटलांच्या विरोधात आहेत। तरीही जयंत पाटील अखंडपणे राजकीय प्रवास करत, पायी चालत, छोट्या भेटीगाठी घेत लढतायत। खुद्द चंद्रकांत दादा पाटील, सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील घर टू घर या ठिकाणी प्रचार करताना नगरपालिकेचा दिसतायत। एकूणच राजकारणाच्या पटलावर सत्ता ज्याच्याकडे तोच हुकमी एक्का असं मानलं जातं आणि या सगळा राजकीय अभ्यास केल्यानंतर नेमकं पुढे काय होणार हा प्रत्येकाच्या मनात विचार चालू आहे। एकीकडे ईव्हीएम मशीनवरती विश्वास नसताना, दुसरीकडे सत्ता नसताना जयंत पाटील रिंगणात उतरलेत। खरंच जनता त्यांना साथ देणार का? त्यांची जर पदयात्रा बघितली तर जनसमुदाय त्यांच्या सोबत आहे। इकडं प्रतिष्ठापणाला लागली जयंत पाटलांची, तर इकडं भाजपासह सर्व पक्ष जयंत पाटलांच्या विरोधात आहे। महायुती या ठिकाणी एकत्रपणे लढतीये ईश्वरपूरमध्ये आणि या सगळ्या राजकारणाच्या पटलावरती निवडणूक येऊन ठेपली आहे। 2 डिसेंबरला निवडणुका होत आहेत आणि 3 डिसेंबरला निकाल लागणार आहे। एकूणच जयंतरावांची प्रतिष्ठा एकीकडे पणाला लागली आणि एकीकडे संपूर्ण महायुतीची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। अजितदादा पवारांची नेहमी चांगले संबंध असणारे जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यात अजितदादा पवारांनी सुद्धा जयंत पाटलांना साथ दिलेली सपशेल दिसत नाहीये। एकूणच स्वतः सीएम जे आहेत ते देवेंद्र फडणवीस साहेब ईश्वरपूरमध्ये सभेसाठी आलेले आहेत। त्याच वेळी जयंत पाटलांची ईश्वरपूरमध्ये सभा सुरू आहे। आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या आहेत। कुरुण ईश्वरपूरच्या नामांतरानंतर ही निवडणूक पहिलीच आहे। गेले अनेकदा जयंतरावांना घेरलं जायचं आणि जयंतराव त्यांना चितपट करण्यात कायम यशस्वी झाले होते, परंतु आता ज्या पद्धतीनं संपूर्ण महायुती एकवटलेली आहे, मित्रपक्षांनी देखील साथ दिलेली आहे आणि तरीही जयंत पाटील हे सत्ता नसताना मोठ्या हिरिरीनं निवडणूक लढवतायत नगरपालिकेची। एकूणच जयंतरावांना याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता जयंत पाटलांनी थेट म्हटलंय की मला या सगळ्याची कल्पना होती, म्हणूनच मी 20-20 तास
या ठिकाणी माझ्या ओरून ईश्वरपूरला वेळ देतोय, कारण मला खऱ्या अर्थानं त्याचा विकास करायचा आहे. मागच्या वेळी आपण बघितलं की जयंत पाटलांच्या पठडीत तयार झालेले निशिकांत दादा, जे अजितदादा पवार गटाचे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहे. एकूणच तिकिटाच्या वेळेपासून मुलाखतीपर्यंत सगळीकडे जयंत पाटलांनी लक्ष दिलं आणि मी म्हटलं ज्या पद्धतीनं जयंत पाटलांच्या पठडीत तयार झालेले निशिकांत दादा पाटील यांनी देखील आता कंबर कसलेली आहे आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ते रिंगणात आहेत. आणि त्यांच्याही पक्षात तिकीट वाटपाच्या वेळी वादविवाद झालेले, त्यामुळे त्रिमूर्तींनी या तिकीट वाटपात देखील लक्ष घातलं वरच्या पक्षश्रेष्ठींनी आणि मग हा तिढा सुटला असं समजतंय. एकूणच या सगळ्याची कल्पना असताना जयंतरावांनी देखील काही राजकीय आडाखे आखलेले आहेत. ज्या पद्धतीनं प्रभाग क्रमांक 7 मध्ये शिवसेनेचे आनंद पवार यांच्या विरोधात जे आहे ते दिलीप पाटील, जे जयंत पाटलांचे अनेक वर्षापासून विश्वसनीय आहेत, त्यांचे सुपुत्र संग्राम पाटील यांना मनगटाला मनगट देऊन निवडणुकीसाठी उभा केलेला आहे. एकूणच राजकारणाच्या पटलावर सगळेच दिग्गज आहेत आणि सगळेच दिग्गज जे आहेत ते जयंत पाटलांना रोखण्यासाठी एकत्र आले आहेत. राजू शेट्टी मात्र तटस्थ भूमिकेत आहे. येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणित घडतंय काय याचे अपडेट्स आम्ही तुम्हाला देत राहणार आहोत. पाहत राहा 30 जागर न्यूज. नमस्कार, मी शर्वरी पवार.